सुंदर तेरा मेरे देवरे सुंदर तेरा मेरे देवरे
संत जमीर लागता सहज संत जमीर लागता सहज वासरे जिज धन जाए राम नामे उपजावगे राम नामे उपजावगे धूप घर हरि वारी लागे कंठ प्रेम रागे नदी वीर लोटे कंठ प्रेम रागे नदी वीर लोटे हृदय प्रणति नाम रूपे हरे राम दुर्लभ हरे राम दुर्लभ हरे पति के पूर्वपुत्र राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि राम
त्यांच्या कृपेला कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयाची केले स्मरण होय विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री गुरुचरण हे नमस्कार ने आता ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसन विद्यात्म रूपा देवा तुझे गणेश सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी योजे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाला तुझा पावन झालो चराचरी मी कला दुसरी काय नेलो बोलतो अतिरिक्त व्हाविला एका जनार्दनी तुमचा दास पूर्वाभ्यास माय बापा प्रस्तुत सेवेला आपण घेतलेला आहे जगत वंदनीय जगाचे कुलभूषण श्रेष्ठ तुकाराम देवगावचे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि हा अभंग सर्व ह्या मानव जन्माला आलेल्या प्राण्याला बोट करत आहे आणि तो बोट आज चिरकर भावकी आणि चिरकर भावची भावकी असणारे सोनगरवाले आमचे सुद्धा चिरकर मंडळी आहे मला वाटतं ह्याच वर्षी तिसरी पण भावकी मजबूत भावकी झाली आता तिसरी सुद्धा हात त्यांचा बलकट झालाय जुईची सुद्धा मंडळी चिरकर भावकी या आदिनाथ संप्रदाय आदिनाथ देवाजवळ ती सागरीत झालेली आहे आणि मी धन्यता देतो की ह्या भावकीला खरोखर आहे पुण्याचा ठेवा होता माझे ज्येष्ठ गुरुबंधू आणि या शांताराम प्रथमच मला पुण्यते दिले असतील तर शांताराम माझे भाऊजी मोठे सुरुवातीलाच मला ह्या संप्रदायामध्ये आदिनाथ संप्रदायामध्ये आणण्याचं गाव असेल तर आंबेडकर आणि शांताराम मोहन आणि आज त्यांच्या घरामध्ये खरोखर आनंद सुद्धा होतोय आणि कोण पुण्याचा होईना सेवक कोण पुण्याचा होईना सेवक कोण पुण्याचा होईना सेवक कोण पुण्याचा होईना सेवक कोण पुण्याचा होईना होईना
अगदी त्यांची आठवण येत ते जाऊन गेले आधी दयानिधी संत ते त्याप्रमाणे शांताराम आमचे मेवणे मोठे मेवणे हे सुद्धा हाच मार्ग आम्हाला जाऊन गेले आणि प्रमाण एकदम त्याला फिट्ट बसलेला काय म्हणलं प्रमाण ओले पुण्याचा होईन शिवक हे पुण्य त्यांच्यामुळे आहे आणि त्यांच्यामुळे आज मी लहान त्यांचा गुरुबंधू आणि गुरुबंधू सुद्धा आहे आणि चिरकर घराण्याचा जावई सुद्धा आहे. मला ही संधी दिल्याबद्दल त्या चिरकर भावकीने मी त्यांचं शतश ठेवले आणि माझ्यासारखा ते आज गजमल महाराज सुद्धा आलेले आहेत सोनगरवरून. त्याचप्रमाणे आमचे झुंबर चिरकर भाऊजी आमचे ते सुद्धा आले. असो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण नंतर संजय सागर करू. आज आमच्या पाहुणे मंडळीचा जरा आदर सत्कार करणं हे गरजेचं आहे. नंतर लास्टला आपण करूच. या चिरकर भाऊजीने ह्या कुळाचं गेले ते स्वर्गवासी राहिले ते हे आपले पुण्यवासी अशी प्रथा आहे. या सागरीत शास्त्रामध्ये आलेलं आहे की कुलस्वामी आहे या कुलस्वामीला प्रथम शरण गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून पूर्व पुण्याचा काहीतरी ठेवा असेल म्हणून कीर्तन रूपी शवाई केलं. कीर्तन रूपी शवाई ही सहस्य घडत नाही. मग ज्याने ज्याने हा देह या चुलक्या झाल्याने वाचलेला आहे तो पुण्याचा कोणी पुण्याचा होईन शेवक ते अंगोय तेही दोनवली दुरावले जरी ते दुरावले असले तरी मला असं वाटत नाही माझी ही चुलकर भावकी दुरावली. कारण का आज आपल्यासाठी आपल्यासारखे कधी तात्काळ नाही काल वेळ अरे हे काल वेळ आहे ती कधीतरी येते एकच वेळ येते. म्हणून 3 वर्षाचा कार्यक्रम असो ना 3 वर्षाने कार्यक्रम असो. देव त्यांचा आहे आदिनाथ परंपरा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष बनला आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मुख्य शिष्य ज्याप्रमाणे आदिनाथ साम्राज्याची धुरा दत्त महाराज सांभाळली त्याचप्रमाणे आज ही चिलकर भावकी यांची परंपरा किती गेले तरी दिगंतर गेलेले आहेत पण आज परंपरा त्यांची मुलं चालत नाही. माझ्या ठेवणे विलास चिलकर ज्ञानेश्वर चिलकर संजय चिलकर राजेश चिलकर ज्ञानेश्वर चिलकर तुमचं काय नाव आहे तुम्हाला विजय चिलकर आमच्या शांतारामभाऊजींचा मुलगा हा मनोहर हे सगळे असणारी मंडळी मोठी मोठी श्रेष्ठ मंडळीने पायावर पाय देऊन समाज ह्या संघटनेचा संजय चिलकर असतील माझे मेवणे यांनी समाजाची धुरा घेऊन म्हणजे आदिनाथ संप्रदायाची आदिनाथ रवलनाथ हे त्यांचं देव आहे त्यांची धुरा सांभाळून त्यांच्या वडिलांच्या पाठीवर हे कार्यक्रम चालवले. कुळ हे सांभाळच पाहिजे. कुळ हे सर्वांचं श्रेष्ठ आहे म्हणून शास्त्र झालं आहे 3 दिवस सांगतात 4 दिवस आहे अधिष्ठितू मृत्यू नैमित्तू आणि मृत्यू. शास्त्र सांगता अधिष्ठू म्हणजे जे अधिष्ठानावर बसलेले आहे त्याला अधिष्ठ म्हणतात. आपले ग्राम देवता हे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानी बसावं लागते. आपलं कुलदैवत हे अधिष्ठान आहे. शोधला पण काय होईना आता तरी चिरकांना कळला की आमचा अधिष्ठान अधिष्ठित आहे. बरोबर चिरकर भाऊ
आले गेला आपल्याकडं म्हणजे असे अधिष्ठान आहे. आपला गणपती हा सुद्धा अधिष्ठानी देवत आहे. ह्या अधिष्ठानी देवत आहेत. मग अधिष्ठानी देवताला पूजलंच पाहिजे. पहिला प्रथम कुळाला माना. जर कोण कुळ मानत नसेल, ज्याप्रमाणे आई तसं कुळ आहे, कुळ दैवत आहे. आणि जर का कोण कुळ दैवताला मानत नसेल, तो जन्माला येऊन वाया गेला असं या शास्त्रमत आहे. हा अधिष्ठान दैवत. आता मृत्यू दैवत. आता म्हणाला मृत्यू दैवत कसे? जे स्वर्गातून आले आणि ज्यांनी तुम्हाला आत्मबोधाचा निधन केला, असे हे अधिष्ठान गुरु अधिष्ठान दैवत कोण आहे? मृत्यू दैवत कोण आहे? राम कृष्ण यांनी जन्म घेतला आणि आपल्या आपणच त्याने आपला देह समर्पित केला. हे मृत्यू दैवत म्हणजे दोन्ही कार्य केले. आपण सुद्धा आज उद्या जाणारच आहोत, पण कधी जाणार हे कुणी सांगितलेलं नाही. पण कुळ आहे तोपर्यंत आपला हा मूळ आहे. म्हणजे मुलाने हे कुल दैवताचं आध्यात्मिकाचा विषय आहे. कुलदैवत हे सर्व तुमचं सर्वांचं आहे. म्हणून कुलदैवत हे सर्वांनी संप्रदायाप्रमाणे पाळलं पाहिजे. आता नैमित्य देव निमित्तापुरतं केलेल्या देवता असतात. ब्रह्म हे नैमित्य देव आहे. इंद्र हे नैमित्य देव आहे. आणि 5 वर्षांनी सुद्धा असतात. ते 5 वर्षांनी मंत्री संत्री हे 5 वर्ष हे नैमित्य देव. आणि नित्य देव गणपती आदिशक्ती हे नित्य नेहमीचे देवत आहेत. ह्या नित्य देवाला भजलं पाहिजे. म्हणून हे नैमित्य देव. देव कसं हे संत सुद्धा देवच आहे. देव संत देव संत देव संत देव संत देव संत देव संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव संत आहे. हे निमित्त होत आले. निमित्त करायला मानवले जन हरिकथा पूजन वैष्णवांची. हे वैष्णवांच्या जन्माला आले. कोण आहे? सद्गुरू आपले हे वैष्णवांच्या जन्माला आले आणि त्यांनी हा वैष्णव धर्म वाढवलेला आहे. तुम्ही आम्ही जरा गुरु केला नाही तर वाया जाऊ. गुरुच हा आपला सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून वैष्णव धर्म हा गुरुनी पाळला. आणि आदिनाथ संप्रदाय तसा गुरु यांचं देवाचं नाव आहे आदिनाथ. त्याप्रमाणे आदिनाथ प्रथम मुख्य शिष्य आहे आणि आदिनाथ या संप्रदाय वाढवलेला आहे. ही देवाची कुळे आहे. देवाने सांगितलंय हे देव अधिष्ठानी मृत्यू आहेत. हे सर्व स्वर्गामध्ये वरून खाली आले आणि खाली येऊन तुमच्या आमच्या शिवाय लागले. म्हणून तुम्हाला हे दैवत हे श्रेष्ठ मानलं पाहिजे. म्हणून दैवत हे 4 तऱ्हेने मांडलेलं आहे. एक राजकथा आलेली आहे. त्या राजकथाकडे येत असताना जो मोठा अधिकारी असतो तोच मागायला जातो. मला दिली पाहिजे. राजा म्हणाला, राजा महाराज माझ्या 7 मागण्या आहेत. ठीक आहे, 7 मागण्या आहेत. तुम्ही सांगा तर खरा. आता साधू महाराज यांचा सर्वांचा विश्वास भगवंतावर असतो. भगवंतामुळे ताप बोलत शकतात ते. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही जे म्हणाल 7 तुमचे प्रश्न सांगा. देव आहे कुठे? पहिला प्रश्न. देव पाहतो कुठे? देव काय करतो? देव केव्हा रडतो? देव केव्हा असतो? देव काय देतो? आणि देव का रडतो हसतो? ह्या 7 प्रश्न विचारला राजाला. राजाने विचारलं साधूला. साधू म्हणाले कुलदैवताचं आणि स्मरण केला त्या साधूने आणि सांगितलं राजा सभा भरवली राजाने आणि सभेमध्ये प्रश्न विचारलाय. हे 7 प्रश्न उत्तर द्यायचं आहे. जर का 7 प्रश्न तुम्ही आम्हाला उत्तर दिलात तर 7 काय 1,00,000 रुपये तुम्हाला मी देवासाठी देणगी देऊ शकतो. ठीक आहे म्हणे. राजाने सभा भरवली आणि राजाला शास्त्र बसवले. राजा आणि साधू महाराज खाली बसलेले आहेत. आता राजेश ते राजाने प्रश्न विचारला आपला प्रथम. साधू महाराज देव कुठं पाहतो? लगेच साधू महाराज म्हणाले दुधाचा पातेला आणा. दुधाचा पातेला आणला आणि दुधात सांगितलं ह्या दुधामध्ये लोणी कुठे आहे?
प्रश्न राजाला विचारला, दुधामध्ये लोणी कुठं आहे? राजा म्हणाला, लोणी तर दुधात सगळीकडे आहे. मग तसा देव सर्व ठिकाणी वसलेला आहे. म्हणून देव देव माझा 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 देव आहे, 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 देव देव हे आपल्या जवळच आहे. देह देहात देहात काव जाता, देवळात जैसे उसात साखर तैसा देहात विश्व. आणि देव आपल्यापाशी आहे. तुकाराम सांगतात, तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. अरे आपल्या जवळच देव आहे, परंतु आपण फक्त मी आणि तू जे अभिमानाने आपण गेलोय, धन संपत्ती गेलोय. तू हा विचार विवेक शोधावा, गोविंद माधवा याद रे. तू हा विचार विवेक शोधावा, गोविंद माधवा याद रे. गोविंद महादेवा याच देही. मी आणि तू हे दोनच आपल्याला लढतात. मी म्हणून लंकेचा राजा वाया गेला, तू म्हणून 100 जण वाया गेली. ना आपण पण 100 तसंच आहोत, वाया जायच्या मागे लागला आहोत. वाया होऊन बरी दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. आणि हा संसार विचार नाही सांगितलं नाही. देव कसा आहे? राजाला प्रश्न दुसरा विचारला राजाने, अरे पंडिता दुसरा प्रश्न माझा आहे, देव पाहतो कुठं? त्या सांगितला, लावा लाईट, आणा दिवा. समोर दिवा आणला, सभा बसलेली आहे. राजाला प्रश्न पंडित विचारतात, राजा हा दिवा पाहतो कुठं? तर सर्व पाहतो. मग तसा देव सर्व घाटापटामध्ये देव बसलेला आहे. राजाचा दुसरा प्रश्न,
राजाचा दुसरा प्रश्न, राजाचा तिसरा प्रश्न असा आला, राजा सांगतायत भक्त हो, तिसरा प्रश्न माझा तुझ्याकडे आहे, देव का हसला? ठीक आहे, सभा बरकार अगदी तटस्थ पाहत आहे, चाल देव का हसला? म्हणे अरे तू जेव्हा आईच्या उदरामध्ये 9 महिने त्या रौरव दुर्गंधमध्ये बसला होता आणि मला वचन दिला होता, आठवीन पाहे पांडुरंगा रात्रभर तुला विसरणार नाही, परंतु आला का बाहेर लगेच होतो केव्हा? आता थाली राहिलीच नाही, थाली राहिली काय? अरे सर्वांची नाल कुठे आहे? सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे, राहिले काय? बाकी नालच राहिली नाही. आईची आणि मुलाची नाल एका जागी जोडलेली असते, नाणी घरात असते ना. आता सगळ्यांची नाल घुशी खाते, उंदीर खाते, कोणी खाते, म्हणून ह्या कलियुगामध्ये आई वडिलांजवळ मुलगा राहत नाही, कारण नालच जोडली नाही. आपण जे जन्माला आलेलो आहोत त्या पुढल्या परिस्थिती आपण होतो नाही. आता काय झालं, हे कलियुग आहे. पण देवाने सांगितलं आठवीन हा पाय माझा दिवस रात्र दिवस आणि म्हणून देव म्हणाले, भगत म्हणाले, मंत्री म्हणाले, संत म्हणाले, अरे राजा जेव्हा देव असला का, देव असला तो वस्त्राला जागला नाही म्हणून देव असला. आणि देव का रडला? देव सुद्धा आपला रडतो. जर तुम्ही पूजा केली ना तर देव रडतो, तुम्हाला आम्हाला कळत नाही पण कुठेतरी भोगावा लागतो. देव का रडला? अरे एवढा मोठा माझा वैभव असला देव रडला, स्वतः देवाला रडावं लागलं का? सुदाम राजा फाटके कपडे, पायात आणवण चालायला चपला नाही. देवाचा तो सौंदर्य होता, एका जागी शिकलेले होतं, संदीपाला गुरु केलं होतं दोघांनी, कृष्णाने आणि बरोबर ना. सुदाम जेव्हा दारिद्र्य झाला, पण देव तिकडं श्रीमंत होते, तेव्हा मोठी नगरी होती त्याची देवाची, आणि सुदाम भेटायला गेला, दारिद्र्य अवस्थेत गेला, भिकारी एकदम, जात नव्हता. पण शेवटी सुशीला बायको आहे, तिचं ऐकायच पाहिजे. बायकांचं ऐकतो ना तुम्ही, हे ऐकतात ना, ऐकावं लागतो. ऐकायचं कारण तुमचंच राज्य आहे. नाही तर म्हणा आम्ही जे केले ते तुम्ही करूच शकत नाही आणि नाहीच करू शकत. राग कुणी नवऱ्याने बायकोला काढू नये, आणि काढला तर त्याला माहिती आहे भांडी बेशन, आता बेशन झालं ना मुंबईला, बेशन मध्ये आपटली का समजायचं बायकोला राग काहीतरी कमी पडला, बरोबर ना. ही आपली परिस्थिती आहे. पण देवाने सांगितलं सुदामाला पाहिल्याबरोबर देव रडले. बायका सांगितलं पाणी गोळ्या. किती बायका? देवाच्या बायका किती? 16,108 बायका. पण ह्या दारिद्र्य बघितल्याबरोबर सगळे हसायला लागले, आपल्या रूम मध्ये पळाल्या, आल्या काय नाही. पण भगवंताला आपला भक्त म्हणून, मित्र म्हणून त्याच्या आसमानी त्याचे डोर पाय धुतले भगवंताने. किती भाग्य असेल. आणि काय केलं, एक मुठभर पोहे आणले होते, मुठभर पोहे आणले होते, आणि मुठभर पोहे देवाने फक्त बघितलं माथे पायला, त्यांचं सर्व खाल्लं तर सगळा ना वैभवाचा राज्य करून टाकील. एकच चिमूट खाऊन दिला लक्ष्मीने, त्या एकच चिमूट खाऊन दिला.
भगवंतांना आणि हात पकडला, थांबा, जर का तुम्ही एवढे खाल्लात ते हा वैभवशाली होईल म्हणून हात पकडला. पोहे सुद्धा देवाचे पके मारे कोरड्याचे, नमन येऊन शिष्य आत्मा थोडे तुका म्हणे. आणि ही भक्ती आहे आणि भक्ती म्हणून काही देऊ शकतोस. अनेक मला उद्धार होऊन दिला तू सुदामा देशील म्हणून सुदामा हा जरी दारे असला तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला. आधी देश का आधी देश का भगवंत परमात्मा प्रेम पाहिजे तुमचं, काहीच नको. आता उद्या तुम्ही देणार आहात ना प्रेम, देवाजवळ उद्या प्रेम देणार होता सर्व, तो मागतच नाही पण आपण देतो, बलाने देतो प्रेम. पण तो प्रेम देव संत भाव घ्यावं. देवाने सांगितलं देव का रडला, गरिबीला रडला सुदाम्याच्या. एवढाच सुदाम्या दान होता पण इकडे सुदाम्याच्या नगरी सोन्याची देवाणी करून टाकणार पण भाव होता. तसा आपला सुद्धा प्रत्येकाचा कुल स्वामीवर भाव पाहिजे. भावाचा नाही, भाव असेल तरच देव भेटतो. देवाचे जर देवाला दुसरा काहीच नको. काय जे देते ते देव खातोय का? प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. समाधान मागायचं असेल त्याला प्रेम पाहिजे. बायकोचं नवऱ्यावर प्रेम पाहिजे, नवऱ्याचं बायकोवर प्रेम पाहिजे, उभयतांचं प्रेम पाहिजे. जर प्रेम नसेल तर ते वाया जात आहे, संसार कुटुंबच वाया जात आहे. असे कित्येक जण गेले वायाला. अरे घरात आहे त्याच्या 8,000 बायका होत्या पण एकीसाठी वाया गेला. सीता नाही म्हणून रावण वाया गेला. असे अनेक उदाहरण देते. म्हणून देव हा आपल्या जवळ आहे. देवाला पाहण्याकरता संतांनी हे सर्व उद्दिष्ट केलेलं आहे. परंतु देव सुद्धा आपला पती आहे. एक वेळ तुम्ही झालात ना, देव झालात ना तुम्ही का नाही? तुम्ही आयुष्यात नाही आपला देव होतो, आपण होतो ना, झाले ना. आणि नवर देव आणि तुम्ही पण देवी असतात ना, एक वेळ होतो म्हणून देव आपल्याला पाहिजे. किती खटपट करता तुम्ही? करता ना. किती फेऱ्या घालता? 7 फेऱ्या घालता ना. हाच पती. अरे तो पती पण तसा पाहिजे, नाही तर सकाळी लेजिन घेऊन येणार असेल. अरे तसाही पती नको, पण काय पाहिजे? मला देव पाहिजे. प्रत्युत्तर हाच आहे. म्हणून काय केला? तिला गर्व झाला, सत्यभामेला गर्व झाला आणि सत्यभामेने विचार केला हाच मला पती पाहिजे. म्हणून काय केला? नारद महर्षी आले. नारद महर्षीला म्हणते मला आयुष्यभर 16 सहस्र बायका आहे पण मला एकटीलाच मालक मिळाले पाहिजे. मालक तसे होते, आपण मालक तसे आहोत का? मालक मला पाहिजे आयुष्यभर. जरी 7 फेऱ्या मारल्या तर एक फेरीमध्ये सांगतात बस झाला बाबा, या 7 वर्षाचा नको, 60,000 वर्षाचा नको, ह्या वर्षी भेटलेला याच धर्मात भेटलेला बस झाला, पुढे मला ते पुढचं आहे. हम ते तुमचं झाले होय, पण हाच नवरा आता कोणच नाही कलियुगात मागणार. तरी पण सत्यभामेने म्हणाले
आयुष्यभर मला हात लावला पाहिजे. मग एक काम करावं लागेल. नारद महर्षी साधे नव्हते, त्रिभुवनात पाताळात फिरणारे. अरे तुला नवराच पाहिजे ना आयुष्यभर. मग एक काम कर, याला मला दान देऊन टाक. आता म्हणजे दान देऊन टाक. ठीक आहे, याला दान घेतो कोण? जा तुम्ही हा तुमचा देह दान द्या. मला घेते का बघा? विकत घेत काय तुम्हाला कोण? दानच फक्त मोल देतील, काम करतील, पाठवून देतील. आयुष्यभर तुम्हाला ठेवतील का? म्हणून ती सांगितलं मला भगवंताला दान द्यायचं आहे, कृष्णाला दान द्या निघाली सत्यभामा. सत्यभामाला आम्ही दान देते, त्याला करून देऊ नको, तो मला हुशार आहे. देव म्हणला बरं झालं मला दान देते. तो कटकट गेली 108 बायकाला सांभाळायचे आहे. मला बरं झालं, मला आम्हाला एक समजायला मालिक वर सगळे मंडी करायला नको आम्हाला. जाऊ दे मला. ठीक आहे, भगवंताने सांगितलंय या मालकाला मालिक घेऊन जा. भगवंताला मी दान दिलं. काय करा मग संपलोक सोडा. संपलोक सोडल्यावर परत घेता येत नाही, पण तुम्ही आम्ही घेतो ना. अरे वा, अरे लग्न मोडला का दिलेली कन्यादान. माझी 5 भांडे, माझी समय आहे. बघा ना, आई पण बोलते ना. अरे नेसलेली साडी पण मागतात. अरे काय बोलायचं, सगळं आम्हीच केलं तर काय. त्या भगवंताचे लिहिलंय, सांगितले दान दिलेली वस्तू परत घेता येत नाही. मग भगवंताला श्रीकृष्णाला सत्यभामाने दान दिला. देवच आहेत ना, आपण देवाकडे बोलतोय. देवाला दान द्यायचं ठरवलं, दिला दान. संलोक सोडला, दान दिला. आता म्हणे नारद महर्षी भगवंता तुला माझ्या पादुका डोक्यावर घ्यावं लागतील. आता भगवंताला नोकर झाल्यावर देव असला तरी नोकर झालं ना मी बायकोसाठी. आता बायको दिलेला आहे, विकलेला आहे, मग आता घ्यायलाच पाहिजे. भगवंतांनी नारद महर्षींच्या पादुका डोक्यावर घेतल्या, भक्ताच्या पादुका डोक्यावर घेतल्या. तशा कुणी पादुका घेतल्या? गजमल महाराज. अरे भारतात पादुका घेतल्या रामाच्या. म्हणजे किती श्रेष्ठ असं पादुका. आपल्या भावानं सांगितलं चप्पल हातात घेतली घेत नाही. बायकोन सांगितलं नवऱ्याला चप्पल घे, तुमची चप्पल मी घेते काय, माझी चप्पल तुम्ही घेत आहे. पण भगवंताला चप्पल नको घेऊन जावा लागला. तर सगळे दैवत आले. जर हा जगाचा मालक आज ह्या जगातून गेला तर तुमचं आमचं काय होईल? देवाचा नसेल देवाला तर आपला फायदा काय? हा देह आहे आपल्याला दिलेला. देह दिला भजन गोमटा. देह दिला देह भजनासाठी दिलाय. देह दिला भजन गोमटा. तो झाला म्हटला आणि पादिका येते आपल्याला. ज्या मी मुलं पादिका येते, पादिका बाजूला करा. दिनेंद्रिय हातपाय कान कडोलाया वचन तुळसी नारायण सुख. हे सर्व तुला इंद्रिय दिलेले. बहुरोगाने ह्याची गजडलेले ही इंद्रिय दिले तुला जगासाठी, देवाची भक्त करण्यासाठी. पण देव त्या नारद महर्षीला दिला. सर्व जमले आणि शरण गेले. कुणाला? रुक्मिणीला शरण गेले. आता तूच आम्हाला वाचव. आता सर्वात श्रेष्ठ कोण होती?
रुक्मिणी सर्वांना गर्व झाला होता पण रुक्मिणीला गर्व झाला नव्हता. देव सर्व हात जोडायला लागले. मूळ मार्गीने हा जर भगवंत या कलियुगातून गेला ह्या मृत्यूलोकातून गेला तर मृत्यूलोकाचं काय होईल म्हणून देवाने सर्व देव जमले सर्व या देवी जमल्या आणि हात जोडले म्हणजे तुला आता आमच्यासाठी कार्य करावं लागेल. ठीक आहे म्हणे. नारद म्हणाला नारदापर्यंत आणि भगवंताला त्या सत्यभामेचा गर्व हरवायचा होता ना. सगळ्या बायकांचा गर्व हरवायचा होता. बायकाला जास्त कसला गर्व असतो? सगळ्याला असतो. सगळ्याच बायकाला असतो. नवऱ्याला असतो पण बायकाला सर्वात गर्व असतो सोन्याचा. सर्वांना वाटतो ना सोन्याचा गर्व आहेच ना. दुसरी गाडी गेला 10,000ची तर आपल्याला 15,000ची करावंच लागतं. हा सोन्याचा गर्व. सांगितलं नारद महर्षीने भगवान श्रीकृष्णाच्या तोला बोलायचा मला सुवर्ण दान द्या. आता ही मोठ्या बापाची होती. सत्यभामा साधी नव्हती पैसेवाली होती. सामंतक मणी बापाचा या पृथ्वीच्या बोलावला तर साधा सोनं द्यायला किती मालिक होत आहे. अखंड सोन्याचा मणी या पृथ्वी बोलाचा तिच्या बापाकडं. म्हणजे मी घेते कारण मला पूर्ण आयुष्यभर हाच पती मिळायला पाहिजे. ठीक आहे म्हणले. तुला आणला पुण्यात श्रीकृष्णाला बसवला आणि एका बाजूला सर्व दागिने सोनं लागतंय. सत्यभामेने जेवढा असणारा सोनं आणला तरी भगवंत तुलत नाही. तुला खालीच सर्व सोना ससर 108 बायकांनी तो तुला सोना टाकला पण तुला जरा सुद्धा शेवभर सुद्धा हल्ला नाही म्हणून तिला ती ओळख नव्हती. म्हणून लास्ट कोण राहिली? रुक्मिणी राहिली लास्ट. रुक्मिणी साधीच गप्प बसले होते. सर्व हरले. सर्वांचा गर्व आणला. देव कसा गर्व हरवतो? आपली पण कोण गर्व हरवतो ना. देव सर्वांचा गर्व हरवला आणि सगळ्या शांत बसलेले. सोना सर्वांचा काहीच राहिला नाही. सोना सर्व परड्यामध्ये आहे. सोना काढला व्हाईट सर्वांनी. काय बोलले रुक्मिणी? बाजूला ठेवा सगळा वैभव बाजूला ठेवा. कारण ती जाणणारी होती. जाणलं तर देव मानलं तर देव नाहीतर पुढचा प्रश्न. सर्वांनी लक्षात ठेवायचे आपला भाव पाहिजे. ही गेली रुक्मिणी गेली आणि एक तुळशी पात्र पिक्का तुळशी पात्र घेऊन आली. ताट घेतला आरती घेतली. आता आपल्या बायका आरती करतात ते सोडून करतात का नाही करतात तो पुढला प्रश्न. भगवंताने पाहिलं ताट घेतला आरती गेली झाकण ठेवला. म्हणून जे जी ओटी घेते ना तुम्ही आम्ही ओटी भरतो ना तिच्यावर झाकण ठेवतात नाही ह्या कारणास्तव झाकण ठेवला आणि तो ताट घेऊन आली. 5 तुळ्याच्या वाटल्या भगवंताच्या वाटल्या 5 फेऱ्या मांडल्या. अबीर गुलाल कपडा लावला. आता पाय पडायची पद्धत सर्वांना माहिती कारण मी सर्वांनी सद्गुरू केलेला आहे. उपरी घालून हात पडायचा नाही. असं हात ठेवून आणि पदर हा आपल्या हातात पाहिजे. पदराचा सक आपल्या हातात पाहिजे कारण हा पदर हा बाईचा लेणा आहे. तसं 4 लेणं आहे. पदर लेणं आहे, कुंकू लेणं आहे, मंगळसूत्र लेणं आहे आणि बांगडी हे 4 तुमचा लेणं आहे. ते 4ही लेणं घालून तिने भगवंताच्या पाया पडला आणि तुल्याला साष्टांग नमस्कार केला आणि तुला जेव्हा तुळशी पात्र लागला तर समान दोन्ही तुला झालं आणि भगवंत शेवटी रुक्मिणी भाव ज्याच्या गाठे त्याचे नाव उठावते त्याचे नाव उठावते त्याचे नाव उठावते. हा भाव ज्याच्या गाठे त्याचे नाव उठावते त्याचे नाव उठावते. भाव
लाभ झाला. यांच्या 16 सत्सवांच्या भाव नव्हता म्हणून त्याला देव भेटला नाही. कारण शेवटी देव अंत पाहतो. जरी आपण इथं बसलो असलो तरी अंत पाहतो. अभंगाचा दुसरा काढवा बरवे झालो शरण गेलो 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 बरवे झालो शरण स्वामीने आपल्यावरचे अनेक संकट दूर केलेले आहे. जर शिवाजी महाराजांच्या पाठीकडं कोण होती भवानी माता ही कुलदेवत नसत तरले असते का? तसे आपल्याकडं प्रत्येक कुळाला दैवत आहे. सर्वांची दैवत पिचोळी असो माणिक असो जाधव असो ही प्रत्येकाची कुल आहे. शिंदे असो प्रत्येकाची कुल आहे. कुल एकेकाला प्रत्येकाला एक कुल दिलेलं आहे. त्या कुळाला एक दैवत दिलेलं आहे. म्हणून कुल हा आपला प्रथम आपल्या पाठीशी असतो. म्हणून कुलदैवत हे येणारे सण हे साजरे करायच पाहिजे. आणि तुला हे प्रत्येकाने करायला पाहिजे. नव्हे ह्या कुलात राहून सुद्धा चांगुने सत्पतिव्रता चांगुना आपला कुल धर्म पाळला. तिची परीक्षा घ्यासाठी देवाले चांगुण्याची अशी त्या चांगुण सगळ्या संकट कुणावर येऊच नाही. ऐकून आपल्याला दुःखवत आहे. मग तिने जेने केलं घडवला त्याचं किती दुःख असेल तेव्हा आईला मागा आले भगवान आले देव परीक्षा घ्यायला आणि माई भिक्षा आम्हाला वाढतो. परंतु आम्हाला नरभक्ष करायचं. आपला नरभक्षाचा मटण पाहिजे म्हणजे मांस पाहिजे. हा तो कसा पाहिजे? एकुलता एक बालक चिनिया. तुकाराम महाराज बरोबर ना? एकुलता एक बालक चिनिया याचा मला मांस पाहिजे. आणि असं नाही पाहिजे दोन्ही बाजूने इकडं आई इकडं वडी. आता करवत राहिली आहे होते मस्करांचे करत होते आमच्या भाडी कोणचे करत होते हाय ना. ती करवत दोघांनी ओळायची नवरा बायकोने आणि आपल्या मुलाला चिरायचं. सांगा कोण माता असे करेल का? आपल्याला ऐकून दुःख होते. मग ज्याही मातेने बाबाने तिच्या त्या बाळाला उभा चिरला असेल किती दुःख वाटलं असेल तरी पण दुःख रडायचे नाही. डोळ्यात अश्रू आणायचे नाही असं सांगत ऋषी मुनींनी सांगितलं. अश्रू आणायचे नाही. होते भगवंत परीक्षा घ्यायचे. जसं देव अंत पाहतो तसं भगवंत आपण सुद्धा अंत पाहतोय. दोघांनी तो बाळाला चिरलं आणि त्याचा मांस शिजवला आणि त्या साधू महाराजांना वाढला. परंतु मुलाची आठवण म्हणून आपल्याच मुलाचा जो शिर वरती लावून ठेवला होता. आता काय त्याला म्हणतात शिंके लावून ठेवलं तर पाताळीला आणि ते वरते होते बाळ. महर्षी साधे नव्हते देवच होते ना. देव आलेले देव म्हणतात अरे चांगुने असा भोजन आम्ही स्वीकारणार नाही का? आणि जो खरा रहस्य आहे तो रहस्य आहेत नाही. तो बाळाचा शिर तू वर ठेवलेला आहे टाकून तो खाली काढ उकलात कांडून गाणे म्हणून असा पण नाही. आता बाळाचा शिर आहे. आईला काय वाटत असेल किती दुःख झालं असेल. उकलात घेतलेला आहे
आता नशीब तुमचा चांगला आहे नवीन पोरींचा. उकलच राहणार नाही. तो उकल तुम्हाला माहितीवर बंधन नाही करता होता तो. उकल मुसळ जाता पाटा हे सगळा गेलं तुमच्या राज्यात. पण तो उकल घेतला आणि चांगुलीने उकला. त्याचा त्या बालाचा चित्याचा बालाचा तिथून मुंडा घाव घालते. आता तुम्हाला घावपुरे येणार नाही घालता ना म्हाताऱ्याच करावं काय भाग्य बुवा. पण असं करण्याचं कारण असं ना ओळी बोलत होती. ओळी बोलत होती. ओळी बोलत होती. अरे बाळाला काय झालं होतं भगवंता सगळ्या भगवंता धाव माझ्याकडे धाव घे आणि ह्या आलेल्या संकटातून मला पाव. पण ते रडत नव्हती डोळ्यात असू नव्हता. बाळाचा शिर त्याने काढला आणि त्या साधूला भोजन घातला. एवढी महान प्रतिवता अवघाचा तिसरा काढला. आणि रुपे भले करुण खरे हरिदास. भगवंताच्या रूपात कुणी आले असेल तर संतांनी आणले. जर संत नसते तर भगवंत रूपात आले. निर्गुण निराकार हा साकार कुणी केलाय भक्ताने. अरे भक्त जर नसते तर देवच नसते. देव नसते ते आपण नसतो. आपण पण निराकारच आहोत. निराकारवाले आमची मंडळी. यस निराकारवाली मंडळी निराकारला बोलवतो आपण. पहिल्या महिन्यामध्ये निराकार होतो. पहिला महिना झाल्यानंतर आपला हा ब्रह्मांड आहे. आकाश आहे. इथून मृत्यूलोक आहे. इथून पाताळ लोक आहे. पहिला आकाश घडतो म्हणजे एक डोका घडतो आईच्या उदरामध्ये. नंतर अवयव फुटतात. असा हा ब्रह्मांड रस्तावेले ब्रह्मगोळाचा ब्रह्मांड रस्तो भगवंत पहिला. आणि ते रूपाबलाला नंतर आणि येले रूपाबले करून खले. अरे हरिदास जर खरे नसते हरिदास संत नसते तर तुमचा आमचा सुद्धा विचार नसता झाला. आपण पण पशुवत्त होतो. पशुवत्त वागतो आपण चांगले आहोत का? आपण सुद्धा वाईट वागतोय. काय सांगितलंय? अरे सगळी इंद्रिय त्या भगवंताच्या कामी लावा. पण आपली खरी सर्व इंद्रिय जातात का? डोले घ्या रे तुम्ही सुख Oh
भगवंताने दिले कशासाठी भगवंताचं रूप पाहण्यासाठी भगवंताचा अभ्यास करण्यासाठी हात कशासाठी दिले टाळी वाजवण्याकरता हात दिलेले आम्ही सांगत नाही टाळी जर वाजवलं नाही तर हे दोन हात काढतो टाळी वाजवावे गोडे टाळी वाजवावे गोडे टाळी वाजवावी घोडी उभं राहावी वाटणी चालावी पंढरीला जाण्याचं अजिबात साधन नाही आहे साधन इथंच आहे कशाला जाता दूर येतेच अरे आई वडिलांची सेवा केले हेच दैवत आहे कोणी सेवा केली जर पुंडलिकाने सेवा केली नसती आज तुम्ही ठेवत देव भेटणार नसता कोणाची सेवा केली देवाला पाहिलंच नाही पुंडलिकाने पाहिलंच ना पुंडलिकाने देवाला फक्त माग भिरकवली चांगला देवा काय कर या विटेवर उभं राहा योग्य 28 वामनगी रखमाई अरे हे विटेवर तू उभं राहा मी आई वडील सेवा सोडणार नाही पण आताची पोरं आपली सेवा करतात का आपली पोरं सेवा करत नाही आई वडिलांना आता जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत मंदिर माझा म्हातारा झाला का मंदिर आला बागून दात पडले हाड थकली का सगळं म्हातारा झाले का कोण आपला विचारत नाही बायको पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले अरे परब्रह्म भगवंताला त्यांनी उभं केलं तुम्ही आम्ही प्रकार शिकलं पाहिजे परब्रह्म आपल्या हृदयात आहे तुझा आहे तुझ्या पासच्या परब्रह्माला आठवण करायला पाहिजे आणि तो परब्रह्म कुठे आपण चुकलं सद्गुरूने आपल्याला दाखवलाय सद्गुरू जर नसते तर त्या परब्रह्माची आपल्याला आठवण नसते आणि आठवण आपण कधी विसरलो आईच्या गर्भातून येताना विसरलो परंतु तेव्हाच्या सुना आपलं प्रब्रह्म सातत्याने टिकवण्यासाठी कंबर कसली त्या बाईने कोण सत्यवानाची बायको कोण सावित्री
आणि सावित्री सत्यवानाची बायको आपल्या पतीचं प्राण घेऊन आली. दोघा जण गेले होते कारण देव आपण देवाकडे बघतोय. पती देव सुद्धा देव आहे. जर पतिव्रता नसती ही सावित्री तर त्याला आपल्या बापाचा प्रतिव्रताने अनेकांचे सोते प्रतिव्रताने अनेकांच्या सोते प्रतिव्रताने अनेकांच्या सोते प्रतिव्रताने अनेकांच्या सोते सर्व भारताते सर्व भारताते जाने माने काते मातारे नो अनेकांच्या सोते जाने मातारे नो अनेकांच्या सोते. अरे प्रतिव्रता प्राप्तत्व आपल्याला सांभाळायचं आपल्या हातात आहे. प्रत्येक स्त्रीच्या हातात प्राप्तत्व सांभाळायचं सामर्थ्य आहे. तुमच्यात सुद्धा आहे. ह्याच जन्मामध्ये ह्याच जगामध्ये युगामध्ये येऊन आपल्या पतीचं सार्थक केलं. प्रतिव्रता दाखवलं तिने. सत्यवान सावित्रीने जेव्हा सत्यवानाचा प्राण नेला यमराजाने, यमाचं दूत आलेले जोडती माडती तोडती यमाचे किंकर. आपल्या देहाला साधा नेत नाही, बांधून नेतात, फास लावतात आपल्या देहा आपल्या आत्म्याला आणि आपल्याला. मग आपण काय म्हणतो, त्याला घर लागले सारखा वर करतो ना, तो त्याला सारखा हाका मारतो. तो तुम्हाला मला हाका मारतो, देवाला हाका मारतो आणि सांगतोय अरे आता मला कोण वाचवा. शेतीची कामी तिथे राहिली दुरी जळतो एकाला स्मास. अरे एकटाच जायला तो येणार तसं जाणार आहे. परंतु सत्यवानाची बायको साधी नव्हते. यमराजाकडे गेले. यमराजा सांगले यमराजा माझ्या पतीचं प्राण काढला. किती प्रतिव्रता सात्विक असेल. यम म्हणाले तो माझा काम नाही, ब्रह्मदेवाकडे जा ज्यांनी घडवलाय. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाला हा माझा काम नाही, शंकराकडे जा तो पोचणार आहे. शंकराकडे गेले. शंकर म्हणाला हा माझा काम नाही आहे, विष्णूकडे जा तो पालन पोषण तुमचं आमचं पालन पोषण भगवंत विष्णू करतो. मी विष्णूकडे गेले. माझ्या पतीचा अपराध काय आहे. थोर प्रतिव्रता स्वर्गात जाणं काय खाऊ आहे का, कैलासात जाणं खाऊ आहे का. मृत्यू लोकातून स्वर्गाला गेली आणि तेव्हा माझ्या पतीचे प्राण आळच पाहिजे. मग काय कर, 2 अक्षरात मागणी कर. काय म्हणाले भगवंत, खरी प्रतिव्रता असेल तर 2 अक्षरातच तुझं मागणं झालं पाहिजे. आता 2 अक्षरात काय मागणार. आत्मज्ञान पण आहे ते आपल्या जवळ, ज्याने गुरु यांना समजेल. आत्मज्ञानाचा विषय आहे. 2 अक्षरातच मागून घे. आता प्रतिव्रता स्त्री प्रतिव्रता म्हणाली एकच काम करा भगवंता, मला नातू काय पाहिजे, नातू. आता सत्यवान सावित्रीला पोरगा नव्हता. पती दिल्याशिवाय पोरगा होणार. देवाला संभ्रम पडला. माझ्या आई म्हाताऱ्यांचं आई वडिलांचं नाही, सासू सासऱ्याचं डोळं नाही. त्यांनी तो राजगादीवर बसताना पाहावा. कोण ना. पुन्हा सांगितलं की माझा सत्यवान जो आहे तो मला ह्या जन्मात तो 7 जन्म राहावा पाहिजे असं ती मागं गेलं. फक्त मागायला काही ना अक्षर किती मग ते अक्षराचे काम उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम. अक्षराचे काम उच्चारावे राम राम, उच्चारावे राम, उच्चारावे राम राम. अक्षराचे काम
प्राणांना, सासू सासऱ्याला डोळे आले, राजगादीवर बसताना मुलगा पाहिला. किती सामर्थ्य प्रतिवतात आहे, एवढं सामर्थ्य आहे तर ह्या देवाला सुद्धा घाबरवतात. एवढ्या सामर्थ्य प्रतिवतात आहे, पण आपण ते प्रतिधर्म ठेवलाच नाही. प्रतिवत्ता आता धर्म आपण ठेवत नाही. ना राहिल्या कपाला गंध राहिला नाही, ना कंकण राहिला. प्रत्येक साडीवर प्रत्येक कंकण, प्रत्येकाचं आजच काय सांगताय ते सर्वांचं, आमचं काय तुमचं काय सर्वांचं सांगताय. हा प्रतिवत्ता धर्म आपण बाजूला ठेवलेला आहे. मग प्रतिवत्तेने जर धर्म केला तर आपल्याला देवाची ओळख होते. आपण त्याचा लास्ट तुका म्हणे समागे तुका म्हणे समागे समागम पाहिजे. संत आणि भक्ताचा समागम झाल्यावर काही म्हणून पडत नाही. दोघांचा समागम झालाय. त्या समागमामध्ये जिथे कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा रंगभरे कीर्तनात प्रेमी हरणास. आणि अशी जागा आहे कीर्तनाची, पण हे पुण्य पाहिजे. ज्याच्या पदरात पुण्य आहे तोच कीर्तन ऐकू शकतो. ज्याला पदरात पुण्य नाही तो नाही ऐकणार, कारण का हे पुण्याचं फल आहे. पुण्य पडले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. ज्याचं भाग्याचा उदय असेल तो तसा आहे. कुलीचे हे कुळदेवी गेली 28 संतान बरवेसांचा शरण गेलो संकटी आणि ते रूपा बने करुण खरे हरिदासे. बरवेसांनो शरण गेलो मुगमनो संकटी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. बरवेसांनो शरण गेलो मुगमनो संकटी. मध्ये चालू आहे. कुड़े दे कुड़े
कुळेचे हे कुळदेवी केले ठावे संतानी बरवजातो शरण गेलो गोवलो संकटी. एक 10-15 मिनिटात आपल्याला कार्यक्रम आटवायचा आहे. तुम्ही सर्व कामाचे लोक आहात. वेळ न घेताना आपल्या थोडक्यात आटवायचा आहे. 11:30 आपला कार्यक्रम संपवायचा. आपण ज्या देवाची सेवा करतोय ही चुलकरच नाही, असणाऱ्या सर्व ग्रामस्थ परिवारांना सगळ्यांना सुखदायक आहे. सर्व कुलाचा उद्धार करणारी ही कुलदैवत आहे. जशी स्त्री एका कुलाचा या कुळातले ते त्या कुळाचा उद्धार करते, तसं कुल सुद्धा दैवत आपल्या देवघराला देवघरा देवघरा
पुजला देवघराला संतांच्या संगतीने सुद्धा देवघरात देव आलेला आहे आणि तो मन भावने पुजलेला आहे. आज तुम्ही चुडकर मंडळीने त्या मनाने देव पुजलेला आहे म्हणून उद्या सगळं काय संतांनी ते सांगितलेलं आहे. संतांनी काय सांगितलं तुकाराम महाराज काय सांगतात आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपालाच्या बेले गोविंद गोपालाच्या कुणाच्या गोंधळ असतो कुणाच्या सोमवार हे कशासाठी केलेले तुकाराम महाराज सांगते काम क्रोध बकरा मारा तुझा रखमाईच्या तुम्ही काय उद्या करणार आहोत त्या संतांनी काय सांगितलंय कुठला बकरा मारा सांगते काम क्रोध बकरा मारा तुझा रखमाईच्या अरे काम क्रोध हे बकरा आपल्या दिले ते मारले तुम्हाला उद्या कशासाठी याच्यासाठी नव्हतं तो तेल सांगितले काम क्रोध बकरा मारा तुझा रखमाईच्या वरा जिथे विठ्ठूचे राहुल तिथे तुके जे गोंधळ जिथे तुकाराम महाराज आहे तिथे सर्व तुम्ही सुद्धा तुकाराम महाराज प्रत्येकाच्या मुलाचा देव आहे पण गोंधळ हा त्या देवाचा झाला पाहिजे गोंधळ किंवा सोमवार हे असे देवाला वाटत आहे म्हणून तुकाराम जिथे तुकयाचा जिथे विठ्ठूचे राहुल तिथे तुकयाचे गोंधळ मागणी केलेला आहे साधू साधा तुकाराम महाराजांनी हे जे असे विकार आहेत आपल्या शरीरामध्ये शरीर विकार आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर दम अहंकार हे महाराज सांगितले देवाच्या भोळ्यामध्ये हे सगळं आपल्यासाठी सांगितलेलं आहे त्यांच्या बायका आशा मंचा इच्छा कल्पना वासना भुली भ्रांती ह्या यांच्या बायका तुकाराम महाराज बरोबर ना तुकाराम महाराज अशा मनुष्या तुकाराम महाराज अशा मनुष्या ह्या सगळ्या बायका यांच्या ही आशा आहे फसवते सगळ्यांना मनुष्य आहे ही पण फसवते वाईट मार्गाला अशा मनुष्या तुझ्या इच्छा वाचता इच्छा सुद्धा ही खराबच आहे झाली इच्छा काय प्रगट झाली का आपल्याला कुठतरी वाया घेऊन जाते काम सुद्धा वाईट आहे काम उद्भवला वाया गेले हे काम क्रोध मद मत्सर हे सगळे विकार सांगाय सांगतात आणि भगवंताची सेवा करतात पण हे विकार आपण आपल्याला करून घेतोय ह्या मानव जन्मामध्ये ह्या विकाराला जास्त कलियुगामध्ये जास्त प्राधान्य दिलेलं आहे म्हणून सद्गुरु करा शिरूरसारखा असता पाठी गुरु सारखा समाधी
श्री गुरु धारणा लावाले हे कराचा रेखा मोड करे कराचा रेखा मोड करे कराचा रेखा मोड श्री गुरु धारेका हात पाठी राखा श्री गुरु धारेका हात पाठी राखा 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 श्री गुरु सारखे असं वाटले का इतर आमचा लेखा गुणकारी राजे अतिरांचा काय भीक मागे मनाची अजून या मनाला आवडले पाहिजे. मन चंचल आहे हा सर्वात वाईट मन आहे. आता इथे म्हटलेलं आहे आपला मन जवळ आपल्याजवळ बसलेला आहे का घरात काय बाहेर काय हा मन चंचल आहे. नारद मुनी सारखा मन आहे वारासारखा मन आहे जग फिरून येतो मन इंद्रियांचा जसा त्या देहामध्ये देव बसलेला आहे कुलाचा तसा ह्या सुद्धा कुलाचा देव बसलेला आहे आणि तो कोण आहे मन आहे. मन हा इंद्रियाचा राजा आहे. आवड मनाची बसायला पाहिजे. वा माणिकवाडी चांगला प्रयत्न आहे. मन हे आवडीशिवाय बसत नाहीये. मन हे चंचल आहे. सर्वात वाईट गुण असेल तर मनच आपल्याला हे म्हणण्याच आवडलं पाहिजे. मनात येते गाव राहील अरे भगवंतासाठी मन आहे. मन चंचल चंचल हाती आहे गुरुचे मन आहे गुरुंनी दिलेलं बल आहे म्हणून हा मन सगळ्या इंद्रियामध्ये मन हा सर्वात वाईट आहे घातक आहे. तो माणसाने ह्या कलियुगामध्ये तो मन आवरला पाहिजे. मन हा आपल्याला आवरला नाही
तर सगळी इंद्रिया वाया जातात, आपण सुद्धा वाया जातो. म्हणून काय सांगलंय, कुलाची आपल्या देवाची पूजा करा, गावचा असो घरचा असो. घरचा या परत पुण्यतिथी या निमित्ताने आज कुलीचे कुलदैवत कुलीचे हे कुलदेव ठावी गेले संताने भरवे आलो शरण गेलो उगवले सगळे आणि रूपा परे करून खरे हरिदास परवे झालो शरण गेलो उगवले सगळे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे मनाचो प्रेम लागलो परवे झालो शरण गेलो उगवले सगळे. मंडळी हो, थोडक्यात आपला कार्यक्रम आटवायचा आहे, लाची चालवावी. तत्पूर्वी पुन्हा चिलकर मंडळींना धन्यवाद देतो. त्या बरोबर आदिनाथ आणि असणारी सर्व दैवत कुलात एकच दैवत असतो, पण आपण त्याच्यात अनेक दैवत भरून ठेवतो. एकच देव असतो पण आपण अनेक देवाचे नाव घेतो, कारण आपले 33 कोटी देव. 33 कोटीतल्या 11 आदित्य 12 सूर्य आणि 8 वसु आणि 2 आदित्य कमाला मिळून 33 देव आहे. पण आपण सर्व घालतो तिकडं, पण कुलाचा दैवताला आपण कुलचार म्हणून पावन करायला पाहिजे. मी पुन्हा धन्यवाद देतो की ह्या चिलकर पांडूंना पूर्व न्यायचा ठेवा होता म्हणून त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवला म्हणून त्यांनी सुद्धा केलेलं आहे. त्याचप्रमाणे बसलेले माझं संत मायबाप, बसलेले माझ्या महिला मंडळ, आहे किनारे सर्व असो बाजूला असले तरी चालतील, आहे किनाऱ्याला पण सर्व पुण्य देऊ. त्याचप्रमाणे आमच्या जुन्नगरी मधुकर महाराज शिंदे नवीनच वाजवणार आहेत आमचे, तरी पण आमच्या गटमाल महाराजांच्यामुळे सर्वांना प्रोत्साहन मिळत आहे. आमचे चिलकर बंधू त्याचप्रमाणे असो आमचे पिचोरले विजय पिचोरले माहिती नसलं तरी येत नाही, पण माहिती सारखा थांबत नाही. चला काय एक माणसा कार्यक्रम दुसरेच असतात. त्याचप्रमाणे रामचंद्र पिचोले बघा पायाने लंगडे आहेत, आमचे मस्का कानाने बहिणी असले तरी उभे राहत नाही. आता त्या तुम्हाला महाराजांना पुढे उभी करायला पाहिजे. पिचोले आमच्या बबन बुवा लाच्या चाळीला थोडासा जोर देतील. आमच्या आजचे झडारीचे मोहन महाराज, त्याचप्रमाणे माझे गुरुच आणि गुरुवारी मी मानतो ह्या वर्ष गादीवर माझे मेवढं नामदेव दौंडे आणि ह्या क्षेत्रावर मला उभे केले असतील तर आमचे लक्ष्मण गजमन रोमचे सोनकरचे आणि मनोहर नवले ह्या दोघांनी माझ्यासाठी ह्या पुढे जाण्याकरता ह्या उभं जाऊन मला काही प्रोत्साहन दिला. त्याचप्रमाणे माझ्यासाठी असणारे माझे ज्येष्ठ गुरुबंधू लवजी भाडे आणि माझे कनिष्ठ बंधू सध्या ते नेहमी हा फेटा बांधणार मला सरकार जाधव या मंडळीने खरोखर चांगला प्रश्न आहे. आपलाच माणूस आहे, आपल्या माणसाला पुढे नेण्याचं काम ही माझी सांगड मंडळी करत आहे. आणि तुम्ही सुद्धा ग्रामस्थ मंडळांना सुद्धा मी धन्यवाद देतो, चिलकर मंडळांना देतो. लाची चालू होईल. आलेल्या बोंबाई मंडळ पुणेवाले असेल, बोंबाई मंडळ असेल, याने त्यांच्या देवी आपण सार्वजनिक साकडा घालू की या सर्व आदिनाथ भगवंता या चिलकर भावकीला या सारे उदंड आयुष्य लाभो, भरवटी करून देऊ आणि पुन्हा भावकी मिळणे ही घट्ट राहो, दूर जाऊ नये, घट्ट राहो हे विश्वचरी प्रार्थना करून लाची चालू होईल. पुढचे कुलदेवी गेली ठावी संताने बरवे झालो शब्द गेलो उगवलो संकटे आलेले रूपापणे करून खरे हरिदासी बरे झालो शरण गेलो उगवलो संकटे तुका म्हणे समागमे प्रेमी नाचू लागलो बरवे झालो शरण गेलो उगवलो संकटे तुका म्हणे
Ah